आजच्या व्हिडिओमध्ये मी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील अतिशय दुर्मिळ घटना जी बऱ्याच लोकांनी ऐकली असेल पण डिटेल काय झालं हे माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत आहे। एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या स्वप्नात आले। त्यांनी सांगितले, माझ्या गळ्यास अजन वृक्षाच्या मुळीने वेढले आहे, तू आळंदीला ये आणि त्या मुळ्या काढ। झोपेतून जागे झाल्यावर नाथांनी आपल्या भक्तगणांसमवेत आळंदीस प्रस्थान केले। तेथे पोहोचल्यानंतर सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली त्यांना दिसली। नाथ एके ठिकाणी बसले। श्री ज्ञानेश्वर महाराजांचे ध्यान केल्यानंतर नंदीच्या खालून आत येण्याचे द्वार आहे असा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला। सर्व भक्त मंडळींनी मिळून झुडपे तोडली। नाथ नंदी खालील द्वारातून आत प्रवेश करते झाले। समोर प्रत्यक्ष तेजपुंज कैवल्याचा पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराज बसलेले होते। त्यांनी नाथांना आलिंगन दिले। नाथांनी माऊलीस नमस्कार केला। त्या दोघांचा दिव्य संवाद 3 दिवस चालला। माऊलींनी नाथ महाराजांना ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्यास सांगितली। नाथांनी बाहेर येऊन समाधीचे दार बंद केले। श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चौथरा बांधला आणि समाधीचा जीर्णोद्धार केला। समवेत आलेल्या काही भाविकांना येथेच कायमस्वरूपी वास्तव्यास राहण्यास सांगितले। कार्तिक वद्य त्रयोदशीस आळंदीची वारी सुरू केली। काळाच्या ओघात ज्ञानेश्वरीमध्ये अनेक पाठभेद झाले होते। नाथ महाराजांनी संशोधन करून ही प्रत शुद्ध करण्याचे काम केले। ते कार्य पूर्ण झाले। भाद्रपद वद्य षष्टीला म्हणजेच कपिला षष्टीला तेव्हापासून हा दिवस श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा केला जातो। याच कारणाने नाथ महाराज हेच सर्व मराठी सरस्वतांचे आद्य संपादक ठरतात। आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतोय ती नाथांनी शुद्ध केलेली प्रत आहे। अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील संजीवन समाधीचा जीर्णोद्धार, आळंदीची कार्तिकी वारी सुरू करणे आणि ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण करणे हे नाथांचे अतिशय महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य होय। पण हे बऱ्याच कमी लोकांना माहीत होतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्हाला जर असेच धार्मिक, आध्यात्मिक, वारकरी सांप्रदायिक रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।